नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, हा ब्लाऊज पीस आहे. तर बघा, याचा आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो शिवायचा आहे. आणि हे त्याचं 1 मीटर अस्तर आहे. कारण बाही लांबी जी आहे ती 10 इंचाची आहे, त्यामुळे आपल्याला 1 मीटरचं अस्तर आपल्याला लागणार आहे. तर हा ब्लाऊज पीस जो आहे तो आपण साईडला ठेवून द्यायचा आहे आणि 3 पीस प्रिन्सेस कटची आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग बघणार आहोत. तर बघा, त्याआधी आपण ही मापे समजून घेऊया. तर बघा, उंची जी आहे ती तयार 13 इंचाची आहे. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घ्यायचं आहे. छातीचं माप 36 इंच आहे, म्हणजेच त्यांचा चौथा भाग जो होणार आहे तो 9 इंचाचा होणार आहे. कंबर जी आहे ती 32 इंचाची आहे. पुढचा गळा जो आहे तो 6.5 इंचाचा आहे. मागचा गळा 10 इंचाचा आहे. दंडगेर जो आहे तो 5.5 इंचाचा आहे आणि बाही उंची जी आहे ती 10 इंचाची आहे. तर कमरेचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. 8 इंचावरती कंबर टाकायची आहे आणि छातीचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. 9 इंचावरती छातीचं माप टाकायचं आहे. तर या मापानुसार आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो बघणार आहे. त्याची म्हणजे मापे आपण या अस्तरवरती टाकणार आहे आणि डायरेक्ट अस्तरवरती आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहोत. तर चला आपण अस्तरवरती मापे टाकायला सुरुवात करूया. तर बघा, 1 मीटरचं हे अस्तर आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला हे अस्तर पसरवून घ्यायचं आहे. तर बघा, या साईडने जर एकसारखं नसेल तर ते आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे एकसारखंच आहे, कुठेही कमी जास्त मला वाटत नाही. तर बघा, सर्वात आधी आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर 13 इंच हे आपलं तयार उंचीचं माप आहे. तयार ब्लाऊज जो आहे तो आपला 13 इंचाचा होणार आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचं घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपण 14 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. या पद्धतीने या साईडने सुद्धा 14 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर सर्वात आधी आपण बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहोत. 5.5 इंचावरती आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. या साईडला सुद्धा आपण 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ, जेणेकरून मुंड्याची जी लाईन आहे ती आपली तिरकी जाणार नाही. तर मुंडा आपल्याला टाकायचा आहे बघा 5.25 इंचावरती. इथे मी 5.25 इंच मुंडा घेतलेला आहे. त्यानंतर बघा, 9 इंच हे छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. 36 इंच हे छातीचा घेर आहे, त्यामधलं आपल्याला चौथा भाग इथे टाकायचा आहे 9 इंच. या पद्धतीने त्याच्या पुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन राहणार आहे. या पद्धतीने तर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 9 इंच कमरेचं माप टाकायचं आहे. कारण 8 इंच कमरेचं माप होत आहे, त्यामध्ये 1 इंच आपला टक्सचा असतो आणि 1.5 इंचावरती इथे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आता ह्या दोन्ही लाईन आपण जॉईन करून घेऊया. या साईडने आपल्याला मुंड्याचं आकार द्यायला जे माप लागतं ते इथं आपण टाकून घेऊ 1.5 इंचावरती आणि इथून मुंड्याला आकार देऊन घेऊया. त्यानंतर बघा, गळा रुंदी आपल्याला टाकायची आहे 2.5 इंचावरती. गळ्याची उंची आपली 10 इंचाची आहे. 10 इंच इथे टाकून घेतलेलं आहे मी. अशा पद्धतीने इथे 3 इंचावरती रुंदी घेतलेली आहे आणि हा चौकोन आपण तयार करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने. तर इथे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. इथे मी डिझाईन तयार करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यानंतर बघा, 9 इंच हे कमरेचं माप आहे, त्याचा हाफ करायचा आहे 9 इंचाचा इथे. आणि इथून आपला टक्स पॉइंट टाकून घ्यायचा आहे आपल्याला. 3.5 इंचावरती आपण टक्स पॉइंट टाकणार आहोत. दोन्ही साईडने अर्धा इंच आपला टक्स राहणार आहे. या पद्धतीने ही लाईन आता आपण सरळ वर ओढून घेऊया.
तर बघा इथे मागील पार्ट आपला मार्किंग करून झालेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. यात आपण कटिंग करून घेऊया. तर बघा इथे आपण बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा अस्तरचा पीस हातरून घ्यायचा आहे बघा. आणि त्याच्यानंतर हा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायचा आहे. तर बघा ही ओपन साईड आहे ती मी माझ्या साईडला करून घेतलेली आहे आता बघा. आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे बघा. बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे जेणेकरून या साईडला एकसारखा येईल. तर आता बघा आपण हा पार्ट आहे असा आपण घेणार आहोत. खालच्या साईडने सुद्धा आपण आहे असं ठेवलेलं आहे, म्हणजे आखून घेतलेलं आहे खालच्या साईडने सुद्धा. आणि या साईडने सुद्धा आहे असं आपण आखून घेतलेलं आहे बघा. त्याच्यानंतर बघा हा बॅक पार्ट जो आहे आपण तो साईडला काढून घ्यायचा आहे. इथं आपली 1.5 इंचाची जी शिलाई मार्जिन आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा दोन्ही साईडने. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर इथं आपली मुंड्याची लाईन जी आहे ती सुद्धा आपण आखून घेऊया या पद्धतीने. तर सर्वात आधी आता आपण गळारुंदी टाकून घेऊया. तर इथून आपल्या बघा जिथं मार्किंग आहे तिथून गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंचावरती या पद्धतीने. आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 6.5 इंचावरती आपला पुढचा गळा टाकायचा आहे बघा. आणि इथून गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. तुम्ही 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने. आणि इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे आपण मुंडा कमी करून घेणार नाही, आहे असाच ठेवणार आहे 1.5 इंचाचा. म्हणजे मुंड्याला जे आपण गोल आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलेले आहे ते आहे असंच ठेवणार आहे, कमी करणार नाही. कारण ज्यावेळेस आपण प्रिन्स कटचे दोन्ही पार्ट जॉईन करतो त्यावेळेस इथं सुद्धा आपल्याला कापड कमी पडतं, त्यामुळे मी हे आहे असंच ठेवणार आहे. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला टाकायची आहे 3 पीसची पट्टी जी आहे आपली ती. तर इथे बघा ही पट्टी आहे ती 2 इंचाची आपल्याला घ्यायची आहे या पद्धतीने. या साईडने सुद्धा 2 इंचावरती. तर ही पट्टी आपली 2.5 इंचाची होणार आहे. आपण खालच्या साईडने तिला वाढवून घेणार आहोत या पद्धतीने. तर या साईडने सुद्धा आपण तिला 1/2 इंच वर घेणार आहोत बघा पट्टीला, आणि असा आकार देऊन घेणार आहे या पद्धतीने. तर बघा हे आपलं पूर्ण जे राहत आहे ते 12 इंचाचं राहत आहे. ज्यावेळेस आपण इथे जॉईन करू हे दोन्ही पार्ट त्यावेळेस आपण इथे टिप मारल्यानंतर
जे एकसारखं कापड राहणार नाही, कापड तिरकं होतं तर त्या अर्धा इंच आपल्याला कट करावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि ही पट्टी जी आहे ती 2 इंचाची ठेवलेली आहे. आता याच्या खाली आपल्याला ही पट्टी वाढवून घ्यायची आहे 1 इंच बघा, म्हणजे त्यामध्ये आपलं शिलाई मार्जिन सुद्धा येतं. अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे ती आपण 1 इंचाची वाढवून घेतलेली आहे. या पद्धतीने बघा. त्याच्यानंतर या साईडने 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा. इथे 4.25 इंच येत आहे आणि तिथून पलीकडे 2.25 इंचावरती आपण मार्किंग करणार आहे, कारण आपला पब जो आहे तो अगदी व्यवस्थित येण्यासाठी. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आता इथे आपण आकार देऊन घ्यायचा आहे. या साईडने सुद्धा तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल यासाठी 4.25 इंचावरती. तर बघा अशा पद्धतीने हे थोडंसं आपल्याला या साईडने घ्यायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर हे 2.25 इंच आपण घेतलेला आहे, तिथून आपल्याला हा आकार असा देऊन घ्यायचा आहे. तर हा आकार देण्याआधी बघा इथे आपण 1 इंच सरळ लाईन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने याला आकार देणार आहे. तर ही सर्व मापी झालेली आहेत. आता आपल्याला याच्या शिलाई मार्जिन पलीकडे घ्यायचं आहे. तर बघा या साईडला वाढवायचं आहे आपल्याला, छातीच्या साईडला वाढवायचं आहे 1 इंच शिलाई मार्जिन आणि या साईडला आपल्याला वाढवायचं आहे 1 इंच यामधलं आणि 1 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे बघा 2.25 इंच. तर इथे आपण 2.25 इंचाचं हे घेतलेलं आहे. तर यामध्ये आपला टक्सचा 1 इंच होता आणि 1.25 इंच आपण हे वाढवून घेतलेलं आहे. तर इथे घ्यायचं आहे बघा 1.25 इंच ते आणि आपलं शिलाई मार्जिन 1 इंच. अशा पद्धतीने 2.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे रेष आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. ही खालची पट्टी आपण नाही वाढवली तरी चालणार आहे. अशा पद्धतीने आपलं 3 पीसचं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. तरी बघा या साईडचे एक्स्ट्राच आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने. तर हे आपली क्रॉस पट्टी निघालेली आहे आणि आता आपण हे पार्ट वेगवेगळे करून घेऊया.
तर अशा पद्धतीने बघा आपली 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे. तर आता आपण बाही कटिंग करून घेऊया. तर बघा इथे आपण बाही उंची टाकून घेऊया. तर 10 इंच बाही उंची आहे. हे बघा बंद बाजू मी माझ्या साईडला केलेली आहे, ओपन बाजू समोरच्या साईडला ठेवलेली आहे. या साईडला आपला दंडगेर राहणार आहे आणि या साईडला आपण जी ब्लाऊजला बाही जोडतो ती साईड या साईडला राहणार आहे. 10 इंचाची बाही, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा, 11 इंचावरती आपण उंचीचं मार्किंग करणार आहे. या साईडने सुद्धा 11 इंचावरती आपण उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही लाईन आपण सरळ जोडून घ्यायची आहे बघा. तर बघा आता इथे आपली बाही घडी जी आहे, तर बघा इथे आपली बाही घडी जी आहे ती 9 इंचाची येणार आहे, पण इथे 8 इंचाचीच येत आहे. तर या साईडने मी एक्स्ट्राची पट्टी नंतर ब्लाऊज शिवताना जोडून घेणार आहे. तर इथे 8 इंचावरतीच मी तुम्हाला बाही कटिंग दाखवते. बाही घडी आपली 9 इंचाची आहे. त्यानंतर बघा इथे 3 इंच आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे या पद्धतीने. तर या साईडला आपल्या 1.5 इंच शिलाई मार्जिन राहील. तर इथून बघा या पद्धतीने आपण जॉईन करून घेणार आहोत. या साईडने 1.5 इंचावरती घेतलेला आहे बघा, आणि हे बरोबर 6.5 इंच मधलं येत आहे बघा. त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. त्यानंतर इथून अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गोल जॉईन करून घ्यायचा आहे बघा. याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथून सरळ अशा पद्धतीने टेपने आपल्याला अशा पद्धतीने रेषा आखून घ्यायची आहे सरळ. त्यानंतर याचा मध्य काढायचा आहे बघा. अशा पद्धतीने मध्य काढायचं आहे. याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे आणि इथून 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे पॉइंट जोडायचे आहेत बघा. इथं 2 पॉइंट एवढं खाली घ्यायचं आहे. इथं सुद्धा 2 पॉइंट एवढं वर घ्यायचं आहे बघा या पॉइंटला. आणि आता हे पॉइंट आपण जोडत घेणार आहोत या पद्धतीने बघा. इथे आपली बाहीला आतील आकार सुद्धा देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आता दंडघेर टाकून घेऊया. 5.5 इंच दंडघेर, त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन आणि ही लाईन सरळ जोडून घ्यायची या पद्धतीने. आता हे आपण कटिंग करून घेऊ. या पद्धतीने. त्याच्यानंतर आता इथला आपल्याला बाहीचा आतील आकार सुद्धा कट करून घ्यायचा आहे बघा. तर बघा 3 पीस प्रिन्स कटची आपली इथं पूर्ण कटिंग झालेली आहे. जरी तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारायचं आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे. चॅनेलवर नवीन असताल तर सबस्क्राईब सुद्धा करा.
तर बघा, हे एक्स्ट्राचं जे कापड आहे त्याच्यामध्ये आपलं खोकायची पट्टी निघणार आहे. त्याचबरोबर जी बाईला आपल्याला कमी कापड पडणार आहे ते सुद्धा यामध्ये होणार आहे. तर बघा, इथे पूर्ण कटिंग आपली झालेली आहे. तर आता हे कापड आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून कटिंग करून घेऊया. जे ब्लाऊज पिसाचं मेन कापड आहे त्याच्यावरती ठेवून आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, सर्वात आधी आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया. या पद्धतीने या साईडला आपली स्लीव्ज येणार आहे. बघा, ज्या साईडला ही डिझाईन आहे त्या साईडला आपण स्लीव्ज मांडणार आहे. तर बघा, स्लीव्ज आपल्याला ओपन बाजूने मांडायची आहे, जेणेकरून जरी हे शिल्लक राहिलं तरी ते आपल्याला डिझाईन साठी उपयोगी येऊ शकतं. तर बघा, अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला 1 इंच कमी अस्तर पडलेलं होतं. तर या पद्धतीने मी इथे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. बघा, आणि आता हे आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने इथे आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे, ती साईडला ठेवायची आहे. आणि आता आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊया. तर अशा पद्धतीने एकसारखं धरायचं आहे बघा व्यवस्थित, आणि नंतर बॅक पार्ट मांडायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, तर हा बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे. आता हे आपण पार्ट ठेवून कटिंग करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने हे पार्ट ठेवून कटिंग करायचे आहे. जिथं ऍडजस्ट होतील तिथं ठेवायचे आहेत. त्याचबरोबर जिथं कापड आपल्याला व्यवस्थित असं वाटतंय तिथं आपण हे पार्ट ठेवायचे आहेत आणि कटिंग करायचं आहे, जेणेकरून हे कापड आपल्याला परत उपयोगी येईल. अशा पद्धतीने कापड वाचवायचं आहे आणि पार्ट ठेवायचे आहेत. कुठेही मांडून कटिंग करायची नाही, कापड एक्स्ट्राचं वाया गेलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि कटिंग करायचे आहे.
तर बघा अस्तरवरती आपली कटिंग झालेलीच होती, पण आपण ब्लाउज पीस वरती सुद्धा पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. एवढं कापड जे शिल्लक आहे ते आपल्याला डिझाईन साठी उपयोगी येणार आहे. त्याचबरोबर गळपट्टी लावण्यासाठी सुद्धा लागणार आहे. याचा शिवणाचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.